तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचीही नावं आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे। तर ड्रग्स प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावं आल्यानं सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा, तुळजापूर पुजाऱ्यांचं हे गाव आहे। ड्रग्स प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे म्हणाले। ड्रग्स संदर्भात काही पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत। माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेली आरोपीमध्ये, पण अजून त्याची चौकशी चालू आहे। पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहेत। मी हे सांगू इच्छित आहेत की त्यातले बरेच जण हे मंदिरात येत सुद्धा नाहीत। 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये, आमची अपेक्षा एवढीच आहे की पुजारी इथला वारंवार ड्रग्स संदर्भात आवाज उठवत आला आहे। शेवटी कायद्या पुढे त्यांचं काही आरोप सिद्ध झाल्यानंतर स्वतः आम्ही त्यांना बंदी घालू। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके। आप्पासाहेब, ड्रग्स प्रकरणात आता पुजाऱ्यांचीच नावं समोर आली आहेत, एक मोठी बातमी। श्रुती, खरंच आहे। खरं तर तुळजापुरासारख्या शहरातच ड्रग्ज सापडणं ही पहिल्यांदा खळबळजनक गोष्ट होती, चिंताजनक गोष्ट होती। श्रुती, आपण तुळजापूरचा विचार केला तर हे पुजाऱ्यांचं गाव आहे। म्हणजे इथं जवळपास जे 2 पुजारी मंडळ आहेत, पाळीकर पुजारी मंडळ आणि भोपे पुजारी मंडळ, पाळीकर पुजारी मंडळाचाच विचार केला तर 153 कुटुंब असं आहेत की ती पुजारी आहेत देवीच्या वेगवेगळ्या सण उत्सवामध्ये, वेगवेगळ्या परंपरामध्ये त्यांना त्या पुजारीपणाचा मान असतो आणि हे जी परंपरेनुसार त्यांच्या पुढच्या पिढ्या आहेत त्या पुजारी होतात। आता जी आरोपींची नावं आलेली आहेत तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी पोलिसांच्या FIR मध्ये त्यांची नोंद आहे। या 35 मध्ये जवळपास 13 आरोपी हे पुजारी असल्याचं उघड झालेलं आहे। आपण पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष आहेत विपिन शिंदे यांच्याशी या संदर्भात ज्यावेळेस बोललो त्यावेळेस 1 to 1 जी नावं त्यांच्याबरोबर आपण चर्चा केली त्यावेळेस सुद्धा त्यांनी हे पुजारी असल्याचं सांगितलं। मात्र त्यासोबतच त्यांनी हे सांगितलं की हे पुजारी आहेत, मात्र देवीच्या दररोजच्या पूजेशी यांचा संबंध नाही आहे, देवीच्या मंदिरात हे येत देखील नाहीयेत। मग ही जी मंडळी आहे, जे आरोपी आहेत ड्रग्स प्रकरणातले, यांचे राजकीय लागेबांधे असल्याचं सुद्धा उघड झालेलं आहे आणि यांचे सर्वपक्षीय राजकीय नेत्यासमोर यांचे फोटो सुद्धा समोर आलेले आहेत। आता या 13 जे पुजारी आरोपी आहेत आणि एकंदरीत 35 पैकी 21 जे आरोपी आहेत ते फरार आहेत, त्यामध्ये पुजाऱ्यांचा देखील समावेश आहे। म्हणजे दुसरीकडे हे जरी व्यवसायानं किंवा नोंद त्यांची पुजारी असली, मात्र दररोजच्या देवीच्या पूजेशी यांचा संबंध नसल्याचं पुजारी मंडळानं सांगितलेलं आहे। मात्र धक्कादायक गोष्ट हीच आहे की 35 आरोपीपैकी अजून 21 आरोपी फरार आहेत आणि पोलिसांना ते साहेब, त्यामुळे आता पोलिसांकडून पुढील कारवाई काय केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।